त्याच्या पुढे जाईल त्याच्या पुढे जाईल आज. आणि तरी सुद्धा आम्हाला शिव्या शाप देतात, आरोप करतात. अच्छा. काय काय आज काय काय म्हणाले काय खूप. बरंच तुम्हाला तुमचं खरं तर छान नाव आहे, एकनाथ असं हो, नाव आहे, पण पण ते काय काय म्हणाले काय वेगवेगळी नावं तुम्हाला नाव आज मिळतात. काय तर दिलेत ना, आज अजून कलंकी काय अजून बरंच काय काय नाव हा दिलेलं आहे. कलंकनाथ. खरं म्हणजे कलंकत महाराष्ट्राला एक बाळासाहेबांच्या नावाला कलंक. खरं म्हणतो आपण की हिऱ्याच्या पोटी गारगोटी, असं मी एकदा पहिला म्हणालो होतो. खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार ज्यावेळी सोडले तेव्हाच खऱ्या अर्थाने सगळं संपलं आणि आम्ही विचार घेऊन पुढे चाललो आहे. त्यामुळे मी आज काही जास्त टीका करणार नाही, मी बोलेन योग्य वेळी. परंतु जे काही खूप मनाला लागलंय तुम्हाला, खूप नाही मनाला काय लागलंय, टीका खूप मनावरती घेतले तुम्ही. मी आतापर्यंत काही मनावर घेतच नाही. म्हणजे आधी सरकार स्थापन झाल्यापासूनच त्यांनी ते जे काही नवीन नवीन उपलब्धी आम्हाला दिलेल्या आहेत, उपाध्या नवीन नवीन दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही तिकडे लक्ष दिलं तर कामावरचा फोकस आमचा डायव्हर्ट होईल. त्यामुळे काय म्हणाले, आयत खाऊ का काय आणखी काय म्हणाले हां हां नाही, म्हणजे तो आयत खाऊपेक्षा लाडका भाऊ कधी चांगला. हां आतापर्यंत ते घरात बसूनच सगळं चाललं होतं आणि आताही चाललं आहे. त्यामुळे मी आज काही जास्त बोलणार नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी, ज्या जनतेने मतदारांनी मॅन्डेट दिलं होतं त्याच्याशी खऱ्या अर्थाने विश्वासघात कोणी केला हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे, सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून झालेल्या लोकसभेमध्ये आम्ही स्ट्राईक रेट त्यांना त्यांचं कळलंय जागा. तुमचा स्ट्राईक रेट पण चांगला होता. त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट असेल, त्यांच्यापेक्षा वोट शेअर असेल, त्यांच्यापेक्षा जागा आमच्या 13 पैकी 7 जागा त्यांना 6 मिळाल्या. हे जनतेने बघा दाखवून दिले की तुम्ही जर वैचारिक व्यभिचार कराल, वैचारिक म्हणजे विचार तुम्ही सोडाल, आयडिओलॉजी सोडाल खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, तर जनता तुम्हाला माफ नाही करणार. पण हे तुम्ही एक झलक लोकसभेत त्यांना दाखवलेली आहे. आता पुढची झलक तुम्ही तशीच दाखवणार पुन्हा एकदा. आम्ही आता वोट बँक कोणाची आहे? काँग्रेसची वोट बँक आहे. काँग्रेसलाही कळलंय की बाबा आमच्या वोट बँकवर तुम्ही का मोठे होत आहे. पण एक म्हणजे लाडके मुख्यमंत्री म्हणून परत तुम्ही आमच्याशी असेच येणाऱ्या काळात संवाद. आम्ही आता टीम म्हणून काम करतोय. अच्छा. टीम म्हणून महायुती सरकार आलं पाहिजे, महायुती जिंकली पाहिजे. आणि मी मनापासून सांगतो, एवढ्या कमी काळात एवढं काम आम्ही जे केलेलं आहे याचं कुठंतरी मोजमाप होईल. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्ही आता याचा न्यूज 18 लोकमतचा चार्ज घेतलेला आहे, तर तुम्ही रोज हे सकाळचे भोंगे, सकाळच्या शिव्याशाप दाखवण्यापेक्षा हे जे प्रकल्प, अटल सेतू, समृद्धी, कोस्टल हायवे, मेट्रो, लोकांच्या जीवनामध्ये काय काय बदल होणार आहे, किती लोकांचा वेळ वाचणार आहे, इंधन वाचणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे, लोकांची घरी लोकांना वेळ देता येईल, ऑफिसेसमध्ये लवकर पोहोचतील, इफिशियन्सी वाढेल, इफिशियंटली काम लोक करतील, हे दाखवलं तुमचं TRP वाढेल. धन्यवाद. तुम्ही शुभेच्छा दिल्यात आम्हाला. आणि महाराष्ट्राचं लोकमत तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सोबत असणार आहे? सोबत आहे ना, तुम्ही काय इथं बसलाय. अगदी मनापासून धन्यवाद. खूप छान मूड आहे आणि उत्सवाचा सगळा हा माहोल आहे. लोकशाहीच्या उत्सवात सुद्धा अशीच सगळी धमाल येणार आहे येणाऱ्या काळामध्ये. ती पण आपण न्यूज 18 लोकमतवरती येणाऱ्या काळात बघणार आहोत. आणि तेव्हा सुद्धा आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि ते त्यांची थोडीशी अधिक जास्ती तडफदार अशी आपण मुलाखत घेऊया. कारण आता खूपच आपण हसत खेळत मुलाखत घेतोय, पण आम्हाला आजचा आपला वेगळा आनंदाचा दिवस आहे. खरंच तुमचे मनापासून आभार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत आलेत आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना प्रेक्षकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मनापासून धन्यवाद. अनंत चतुर्थीच्या पण उद्याच्या शुभेच्छा सगळ्यांना. अगदी धन्यवाद. मनापासून संयमाने, पर्यावरणपूरक, प्रदूषण मुक्त असं आपला गणपतीचा शेवटचा दिवस. डीजे आणि